जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचं धम्म या पुस्तकामध्ये स्वतः बाबासाहेब जे आहेत ते धम्म, अधम्म आणि सधम्म याची व्याख्या करताना सधम्माची जी व्याख्या आहे ती या ठिकाणी बाबासाहेब आपल्याला समजावून सांगतात. त्यामध्ये ते असं म्हणतायत की मनाची मलिनता जी आहे ती दूर करणे म्हणजे सधम्म आहे. त्याचबरोबर जग हे धम्मराज्य बनवणे म्हणजे मानवी नैतिक जे विचार आहेत ते निर्माण करणं, अशा प्रकारचं राज्य निर्माण करणं म्हणजे सधम्म आहे. त्याचबरोबर धम्मविद्या सर्वांस खुली करून देणं याला देखील ते सधम्म असं म्हणतात. आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी जे आहेत एका विशिष्ट जातीची काही जी मक्तेदारी आहे ते आपल्याला विशिष्ट ठिकाणी बघायला मिळतं आणि म्हणून बाबासाहेब इथे म्हणतात की धम्मविद्या जी आहे ती सर्वांसाठी खुली करून देणं यालाच या ठिकाणी सधम्म आहे असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जो अशा प्रकारे शिकवण देतो त्या अशा प्रकारच्या शिकवणीला त्यांनी सधम्म असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर प्रज्ञेसोबत म्हणजे ज्ञानासोबत शील सुधारणे याला देखील या ठिकाणी सधम्म आहे असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा धम्म प्रज्ञाशील आणि करुणा यांची आवश्यकता निर्माण करतो त्यावेळी त्याला आपण सधम्म असं म्हणू शकतो. त्याचबरोबर धम्म करुणेपेक्षा मैत्रीचे महत्त्व जेव्हा निर्माण करतो किंवा निर्मितो अशा कृतीला सधम्म असं बाबासाहेब या ठिकाणी म्हणतात. त्याचबरोबर माणसामध्ये असणारा जो भेद आहे, आपण जर बघितलं तर भारताची जी वैचारिक जी स्थिती आहे किंवा व्यक्तींमध्ये जातीच्या माध्यमातून असणारे जे द्वेष आहेत किंवा एकमेकांबद्दल असणारा जो राग आहे, अशा प्रकारची भेदाभेदाची जी संस्कृती आहे ते मोडीत काढणे म्हणजे सधम्म आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि म्हणून माणसाचे मोठेपण जे आहे ते त्याच्या जन्मावर नाही तर त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे असं बाबासाहेब या ठिकाणी सधम्माची जी व्याख्या आहे ती सांगताना आपल्याला या पुस्तकामध्ये सांगत आहे.